मी अजय. माझ्या वडिलांना 3 भाऊ होते. त्यापैकी जे लहान काका होते त्यांचं नुकतेच 15 दिवसा अगोदर लग्न झालं होतं. काका घराची शेती सांभाळत होते आणि वडील व 2 नंबरचे काका हे नोकरीला होते. आमचं घर अगदी लहान होतं. किचन पकडून फक्त 4 खोल्या होत्या. एका खोलीत आई-वडील, दुसऱ्या खोलीत 2 नंबरचे काका-काकू आणि 3 नंबरच्या खोलीत मी व लहान काका. असा आमच्या दिनचर्याच्या झोपण्याच्या सोय राहायची. आता काकांचं लग्न नुकतंच झालं होतं आणि माझी झोपण्याची सोय ही कुठे लावायची त्याचाच विचार सर्व करू लागले होते. पण सर्व माझ्याकडे आश्चर्याने का पाहत होते या मागचे कारण मला अजूनही कळाले नव्हते. म्हणून लहान काकांनीच सोप्या पद्धतीत निर्णय घेतला. मी व अजय वरांड्यात असलेल्या पलंगावर आम्ही दोघं झोपू आणि पुन्हा मी आमच्या रूममध्ये झोपेल. काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 2 दिवस वरांड्यात झोपून काढले व तिसऱ्या दिवशी जेव्हा मी व काका सोबत झोपलो होतो तेव्हा मध्यरात्रीच्या वेळेस मी कूच बदलले आणि माझ्या शेजारी काका नव्हते. काही वेळ मी झोपूनच काकांची वाट पाहू लागलो. अर्धा तास झाला तरी काका अजून आले नव्हते. मला फार भीती वाटत होती, कारण बाहेर सर्वत्र अंधार दिसत होता. माझ्या डोक्यात एकच विचार येत होता, काका गेले तर गेले कुठे? म्हणून मी भीतीने हळूहळू पाऊल टाकत घराच्या दाराजवळ गेलो. दार अर्धवट उघडाच होता. पण काका आज का गेले असावे हाच प्रश्न मला वारंवार खात होता. घरात आल्यानंतर मला काहीच दिसत नव्हते. घरातही अंधार होता. पण त्यानंतर माझ्या कानावर वेगवेगळ्या रूममधून काहीतरी कुजबूज होण्याचा आवाज कानी पडला. पण मला खात्री नव्हती की आवाज कोणत्या रूममधून येत असावा. एका रूममधून आवाज बंद झाला की दुसऱ्या रूममधून आवाज यायचा. मला वाटले सर्वजण रात्री जागेच असावे. पण जागे राहिले असते तर रूममधली लाईट ऑन राहिली असती. पण लाईटही बंद आहे. मग अंधारात ही कुजबूज कशाची? तेव्हा मी व काका ज्या रूममध्ये झोपायचो, मी त्या रूम बाहेर येऊन ती कुजबूज कशाची असावी ते ऐकण्यासाठी उभा होतो. मग मला काकांचा आवाज आला, अरे जल्दी करो, बाहर अजय मेरा इंतजार कर रहा होगा. सुबह मैंने बोल के रखा था कि रात को मैं कभी भी आऊंगा, तैयार रहना. मगर तुम औरतों की नौटंकी ज्यादा रहती है. काम के टाइम में ही खिचडी कर देती हो. तेव्हा मला कळाले की काका हे काकूंजवळ खिचडी खाण्यासाठी आले होते. मला वाटले त्यांना भूक लागली असावी. म्हणून मी जास्त विचार न करता माघारी येऊन पलंगावर झोपलो. सकाळी माझे डोळे जेव्हा उघडले तेव्हा काका माझ्या शेजारी झोपले होते. हो, खरोखर काका शेतात काम करतात ना, म्हणून त्यांना रात्री भूक लागली असावी. म्हणून ते आपल्या रूममध्ये जेवणासाठी गेले होते. पण लग्नानंतर आणि लग्ना अगोदर मला या गोष्टी त्यावेळेस काहीच माहीत नव्हत्या. कारण माझ्या मित्रांची संगतही फार छान होती. त्यांना या फालतू गोष्टीबद्दल चर्चा करायला सुद्धा वेळ नसायची. आज काकांच्या अगोदर मी लवकर उठला होता, म्हणून फ्रेश होऊन मी परत बाहेर असलेल्या बेडवर येऊन काकाजवळ बसलो. काका हळूहळू आळस देऊन आपले डोळे उघडत होते. काका आणि माझ्यात अगदी जीवाभावाच्या मित्राप्रमाणे संबंध होते. काकांनी कधीच मला पुतण्या मानले नव्हते. मी फक्त एक मित्र त्यांच्यासाठी होता. काका उठून पलंगावर बसले आणि मला म्हणू लागले, अरे बिड़ू, आज जल्दी तैयार हो गया, वो भी चाचा से पहले. चाचा, आज आपको शायद खेत में जाना नहीं है. नींद काफी ले ली है आपने. रात को भी भूख लग जाती है आजकल आपको. तेव्हा काका म्हणाले, म्हणजे रात्री पण भूक लागते कोणी सांगितलं तुला? अहो काका, मी माझ्या कानांनी ऐकले. केव्हा? रात्री 1 वाजेला.
तू कुठं होतास? अहो काका, तुम्ही ज्या ठिकाणी होतात त्याच ठिकाणी बाहेर मी होतो. अरे पण का? अहो रात्री तुम्ही माझ्याजवळ नव्हते, म्हणून तुम्हाला शोधण्यासाठी मी घरात घुसलो. तेव्हा तुम्ही काकूला सांगू लागले की तू खिचडी पकवली. मला वाटलं तुम्हाला भूक लागली असावी, म्हणून तुम्ही आपल्या रूममध्ये जेवणासाठी गेले. त्यानंतर काकांनी मला विचारलं, तू काही पाहिलं तर नाहीस ना? अहो काका, मी कशाला पाहू? तुमचा आवाज आला आणि मी त्या ठिकाणाहून निघाला. आणि असं अंधारात कोणी जेवण करतं का काका? लाईट वगैरे ऑन करत जा. तेव्हा काका मला म्हणाले, अरे मूर्खा, ती खिचडी अंधारातच खावी लागते. उजेडात त्या खिचडीची चव कळत नाही. तेव्हा काकांचे ते कोडवड मला काही समजत नव्हते आणि त्याबद्दल मी काही विचारही करत नव्हता. दर 2 दिवसाआड काकांची खिचडी खाण्याचा प्लॅन झाला की काका माझ्या जवळून उठून काकूंच्या रूममध्ये जायचे आणि मला सुद्धा रात्री सांगून जायचे की मी खिचडी खायला जात आहे. तू उठू नकोस, आरामात झोप या ठिकाणी. मी निश्चिंत होऊन काकांची वाट न पाहता त्याच ठिकाणी झोपायचो. काकांचा कार्यक्रम असाच रात्रीच्या वेळेस चालू राहिला. एके दिवशी काका शेतातून घरी परतू लागले होते. अचानक त्यांची गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला आदळली. काकांच्या डोक्याला भरपूर मार लागला होता. रस्त्यात ब्लडिंग खूप झाले होते, म्हणून लोकांनी जवळच्या हॉस्पिटलला त्यांना नेले होते. काकांची अशी अवस्था पाहून मला फार रडू येत होते. मनाला फार वाईट वाटत होते. माझ्या काकांची अवस्था अशी कशी झाली? आता माझ्या मित्राच्या तब्येत कशी बरी होणार? डॉक्टरांनी लागलीच सिटी स्कॅन करायला सांगितला. रिपोर्टमध्ये काकांना इंटरनल फार दुखापत झाल्या होत्या, म्हणून काका हे अजूनही शुद्धीवर आले नव्हते. डॉक्टरांनी सांगितले त्यांना अजूनही ICU मध्येच राहावं लागेल. आता वेळ ही सांगून येत नाही. त्यांना शुद्धीवर यायला किती वेळ लागेल हे डॉक्टरही सांगू शकत नाही. त्यांनी फक्त देवावर आम्हाला विश्वास ठेवायला सांगितला. दररोज मी व काकू साधारण 2 महिन्यापर्यंत रोज सकाळी दवाखान्यात काकांना पाहायला आम्ही जायचो. काकूंची अवस्थाही माझ्याने पाहिली जात नव्हती. काकूही काकांकडे पाहून आतल्या आत फार रडायची. काही दिवसानंतर काकाही आम्हाला सोडून शांत झाले होते. घरात दुःखाचा डोंगर कोसळला होता. भर जवानीत काकू विधवा झाली होती. काकाला जाऊन आता 3 महिने झाले होते, म्हणून आईने मला बाहेर न झोपता काकूंचा रूम मध्ये झोपायला सांगितले. रात्रीचे 10:30 वाजले असावे. काकू अगदी नर्वस दिसत होती. तेव्हा मी काकूला म्हणालो, काकू, आप अपनी तबीयत की तरफ ध्यान रखो. जो हुआ उसे कोई टाल नहीं सकता. तेव्हा काकू म्हणाली, कोशिश करूंगी अजय अपने आप को संभालने की. त्यानंतर आम्ही दोघेही झोपलो. अचानक मध्यरात्रीच्या वेळेस काकूंचा हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श झाला याची मी मनात कल्पनाही केली नव्हती. मी अचानक झोपेतून उठले. काकूंचा हात बाजूला करत स्वतः विचार करू लागलो की हा स्पर्श काय होता. त्या स्पर्शाने माझ्या मनात अशी वेगळी फिलिंग काय यायला लागली. मग मी हळूवार मान वळवून काकूंकडे पाहू लागलो आणि माझे लक्ष काकूंच्या त्या ठिकाणी गेलं. माझ्या आयुष्यात मी न पाहिलेले इतके सुंदर होते ते. मला अजूनही या गोष्टीचा अनुभव अजिबात नव्हता. त्याच गोष्टीचा विचार करून मी पलंगावर फक्त लोळलो होतो. काही वेळानंतर काकूंचा हात परत माझ्या अंगावर आला. मग माझ्या मनात विचार आला की काकूंना एकटं झोपायची सवय नसावी, म्हणून मीही माझा हात काकूंच्या अंगावर टाकून झोपून राहिलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठलो तेव्हा काकूंचा चेहरा हा थोडा आनंदी दिसत होता. काकू आता घरच्यांशी बोलू लागल्या होत्या आणि माझ्याशीही त्या मन मोकळेपणाने वागू लागल्या होत्या. दुसऱ्या दिवशी परत मी व काकू त्याच रूममध्ये झोपण्यासाठी रात्रीच्या वेळेस गेलो. रात्रीचे 11 वाजले होते. काकू कोणत्या तरी गोष्टीसाठी वारंवार कूस बदलू लागल्या होत्या. काही वेळानंतर काकूंचा तोच हात परत माझ्या अंगाच्या त्याच ठिकाणी स्पर्श झाला.
मी तो हात न हटवता मीही माझा हात काकूच्या अंगावर टाकला आणि काकूंच्या त्या ठिकाणी माझ्या हाताचा स्पर्श झालो. काकूंच्या श्वासात आता भर पडू लागली होती. हळूहळू काकूंचे श्वास माझ्या चेहऱ्याला लागू लागले होते. त्या श्वासांच्या गरम स्पर्शामुळे मलाही काही गोष्टी हव्या हव्याशा वाटू लागल्या होत्या. आता काकूंचे ओठ माझ्या ओठांजवळ येऊन पोहोचले. मग काकूंनी माझा चेहरा त्यांच्या दोघा हातांनी पकडला. माझं अंग अजूनही थरथरत होतं. हळूहळू काकूंनी माझ्या ओठांवर त्यांच्या ओठांचा ताबा घेतला. 10 ते 15 मिनिटं आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. अजूनही काकूला कोणती तरी गोष्ट हवी होती. ती त्याच गोष्टीची वाट पाहत होती. पण मला ती गोष्ट कोणती होती जी माझ्याकडून काकूला हवी होती याची जाणीव अजूनही मला नव्हती. मग काकूंनी मला त्यांच्या मिठीत घेतले. काकूंना मला सोडायची इच्छा होत नव्हती. हळूहळू काकूंनी आपले कपडे बाजूला ठेवले आणि समोरचे दृश्य पाहून मी एकदम हादरलोय. मग मला काकांच्या त्या गोष्टीची आठवण आली. म्हणून काका रात्रीच्या वेळेस काकूजवळ खिचडी खाण्यासाठी येत नव्हते, तर या कारणासाठी ते माझ्या जवळून काकूजवळ यायचे. म्हणून मीही काकूंच्या खिचडीचा स्वाद घ्यायची इच्छा माझ्या मनात आली. हळूहळू मीही माझे कपडे बाजूला ठेवून काकांना मिठीत घेतले आणि काकूंना असं भरभरून प्रेम केलं की त्यांना आयुष्यात काकांची आठवण यायला नको. आमच्या या खिचडीचा स्वाद घेण्याचा प्रोग्राम रोज रात्री असाच चालू राहिला. काकूंमुळे मलाही आयुष्यातल्या काही गोष्टी शिकायला भेटल्या, की लग्नाच्या अगोदर मनुष्य कसा वावरतो आणि लग्नानंतर आयुष्यात जर बायको आली तर तिच्याशी कसं वागायचं या गोष्टीची कल्पना मला झाली होती. मला काकूंजवळ दिवसही इच्छा व्हायची, पण काकू मला सावरत म्हणायची, अजय कुछ चीजों का लिमिट रहता है, उसका टाइम भी भगवान ने मनुष्य को इसलिए रात को दिया है. अगर हम दिन में भी एक साथ रूम में रहेंगे तो घर वालों को शक हो जाएगा. इसलिए अपने मन को शांत रखो. अब तुम ही मेरे लिए सहारा हो. तुम्हारे चचा जाने के बाद मुझे मन को और दिल को तसल्ली देने वाले घर में तुम एक ही पुरुष हो. त्यानंतर आम्ही दोघं रात्री असंच एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो. 5 वर्षापर्यंत आमचा कार्यक्रम असाच चालू राहिला. त्यानंतर घरच्यांनीही माझं लग्न करण्याचे ठरविले होते. मुलगी पाहण्यासाठी मी, आई वडील व काकू गेले होते. काही ना काही कारणे सांगून मी सुंदर सुंदर मुली फक्त काकूंमुळे रिजेक्ट केल्या होत्या. जर माझं लग्न झालं तर काकूंच्या इच्छा सर्व मरतील आणि काकू परत काकांच्या आठवणीत वेड्या पिसाड्या होतील. म्हणून काकूंची कोणतीही दुर्मिळ अवस्था मला होऊ द्यायची नव्हती, कारण मलाही रोज रात्री काकूंची सवय झाली होती. माझं भरपूर प्रेम काकूंवर होते. अशा प्रकारे काका गेल्यावरही काकूंना मी एकटं पडू दिलं नव्हतं.